विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या या अभ्याससत्रामध्ये मी धन्वे जी.एच. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण अर्थशास्त्र या विषयाचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये त्याचे दोन भाग कोणते कोणते पडतात, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं स्थूल अर्थशास्त्र, आणि त्याला अनुषंगून विविध जे टॉपिक आहेत, घटक आहेत, त्या घटकांबाबत आपण चर्चा केली. आणि आज आपण प्रकरण पहिला घटक जो आहे तो सुरू करतो आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय किंवा ओळख या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. प्रकरण पहिले, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. या परिचयामध्ये सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. शास्त्र म्हटलं की शास्त्राच्या दोन शाखा पडतात. एक नैसर्गिक शास्त्र आणि दोन सामाजिक शास्त्र. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. आता सामाजिक शास्त्र कशाला म्हणायचं, तर ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला आपण सामाजिक शास्त्र असे म्हणतो. ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो, मानव जे दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे वर्तन करतो, त्याच्या या वेगवेगळ्या भिन्न भिन्न वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण सामाजिक शास्त्र असे म्हणतो. आणि ज्या शास्त्रामध्ये भौतिक गोष्टींचा अभ्यास केला जातो त्यांना आपण नैसर्गिक शास्त्रे असे म्हणतो. तर मानव आणि मानवाचे वर्तन याच्याशी संबंधित अभ्यास ज्या शास्त्रांमध्ये केला जातो त्याला आपण सामाजिक शास्त्र असं म्हटलेलं आहे. आता अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस अर्थशास्त्र मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करतं. मग मानवाच्या कोणत्या वर्तनाचा अभ्यास करतं? आपण जर विचार केला, राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. नागरिक शास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. राज्यशास्त्रामध्ये मानवाच्या राजकीय वर्तनाचा अभ्यास केला जातो, किंवा नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा मानवाच्या हक्क, कर्तव्य यांचा अभ्यास केला जातो. मानवी मनाचा आणि मानवाच्या मानसिक वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो. आता अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मानवाच्या वर्तनाचे वेगवेगळे पैलू असतात. मानवाचं वर्तन हे भिन्न भिन्न असतं. त्या वर्तनाचे वेगवेगळे प्रकार पडतात, जसं की सामाजिक वर्तन, आर्थिक वर्तन, राजकीय वर्तन. तर हे वर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्या आधारे आपण मानवाच्या या वर्तन प्रकाराच्या आधारे
सामाजिक शास्त्राचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. आता अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. दैनंदिन जीवन जगत असताना मानव जे आर्थिक वर्तन करतो त्या आर्थिक वर्तनाचा इकॉनॉमिक बिहेवियर आपण ज्याला म्हणूया, त्या इकॉनॉमिक बिहेवियरचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो किंवा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ठीक आहे, पहा आपण काय समजून घेतलं आतापर्यंत. शास्त्र म्हटलं की शास्त्राच्या दोन शाखा आहेत, एक नैसर्गिक शास्त्रे आणि दुसरी शाखा आहे सामाजिक शास्त्रे. आता अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे असे आपण म्हणालो, कारण अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. ठीक आहे. अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राच्या दोन शाखा केल्या जातात. आता आपण अर्थशास्त्राकडे वळतो आहोत. अर्थशास्त्र आपण समजून घेतो आहोत. अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्रामध्ये दोन प्रकारच्या अभ्यास पद्धती वापरल्या जातात आणि त्या दोन अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राच्या दोन शाखा किंवा दोन प्रकार केले जातात. त्यामध्ये पहिला जो आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र, म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला दोन भागामध्ये विभाजित करता येतात. एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. याबाबत आपण चर्चा नंतर करणारच आहोत. दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र, म्हणजे अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राचं आपण विभाजन केलेलं आहे. त्याचे दोन भाग केलेले आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स असं त्याला म्हणायचं, आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र, ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो सूक्ष्म, मायक्रो सूक्ष्म, मॅक्रो स्थूल, मायक्रो सूक्ष्म, मॅक्रो स्थूल. तर अशा अर्थशास्त्राचे दोन भागामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे, दोन प्रकार केलेले आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? सूक्ष्म म्हणजे लहान भाग, छोट्यातला छोटा भाग जो असतो त्याला आपण सूक्ष्म असं म्हणतो. पहा, आपण विज्ञानामध्ये पाहिलेलं आहे की ज्या सूक्ष्म गोष्टी असतात त्या आपण सूक्ष्मदर्शकाच्या द्वारे पाहतो, ज्या सहजासहजी डोळ्याला दिसत नाहीत, अशा गोष्टी. मायक्रो ही जी संज्ञा आहे ती ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून आलेली आहे. मूळ शब्द ग्रीक भाषेतला आहे मायक्रोस, MIKROS. या मायक्रोसपासून मायक्रो असा शब्द झालेला आहे आणि त्याच्यापासून मग मायक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग रूढ झालेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे अर्थशास्त्राचं वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण पाहतो आहोत. मॅक्रो हा जो शब्द आहे तो मॅक्रो याचा अर्थ स्थूल भाग, मोठा घटक, त्याला आपण मॅक्रो असे म्हणतो. तर अर्थव्यवस्थेतील जे समग्र घटक आहेत, मोठे घटक आहेत, त्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण
मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. आणि अर्थव्यवस्थेतील लहानातले लहान घटक जे आहेत त्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो. आता अर्थशास्त्राचं हे जे वर्गीकरण आहे, असं वर्गीकरण पूर्वी नव्हतं. ओस्लो या विद्यापीठामध्ये एक अर्थशास्त्रज्ञ होता, रॅग्नर फ्रिश हे त्याचं नाव. नॉर्वे या देशातील हा अर्थशास्त्रज्ञ आहे. आणि हा अर्थशास्त्रज्ञ ओस्लो विद्यापीठामध्ये अभ्यास करत असताना त्याचं अशा लक्षात आलं की अर्थशास्त्र हे 2 भागामध्ये विभाजित करता येतं किंवा त्याचे 2 भाग करता येतात. आणि म्हणून त्याने अर्थशास्त्राचे 2 भाग केलेले आहेत. 1933 मध्ये त्यांनी हे 2 भागामध्ये वर्गीकरण केलं. म्हणजेच अर्थशास्त्राचे 2 भागामध्ये वर्गीकरण करण्याचं श्रेय जे आहे ते रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाला जाते. रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्राचे 2 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. एकाला नाव दिलं त्याने सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसऱ्याला नाव दिलं स्थूल अर्थशास्त्र. या सूक्ष्म अर्थशास्त्रालाच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असे सुद्धा म्हणतात. म्हणजेच सूक्ष्मलक्षी, अंशलक्षी या तिन्हींचा अर्थ एकच आहे हे समजून घ्या. सूक्ष्म अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो. आता स्थूल अर्थशास्त्र जे आहे, या स्थूल अर्थशास्त्राला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्षी किंवा समष्टी अर्थशास्त्र असे म्हणतो. ठीक आहे. तर ओस्लो विद्यापीठातील रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने हे वर्गीकरण केलेलं आहे 1933 मध्ये. हे पहा, या ठिकाणी रॅग्नर फ्रिश आणि त्याचा जो काही साथीदार आहे जॉन टिम्बरजेन, या 2 अर्थशास्त्रज्ञांची चित्र दिलेली आहेत. हे आहेत रॅग्नर फ्रिश. हे जे चित्र आहे ते रॅग्नर फ्रिश यांचं आहे. आणि दुसरं जे चित्र आहे ते जॉन टिम्बरजेन हे सुद्धा एक अर्थशास्त्रज्ञ होते. आणि रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांनी जे काही अर्थशास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांच्या त्या योगदानाबद्दल 1969 मध्ये त्यांना अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. या जगामध्ये सर्वात मोठं पारितोषिक ज्याला आपण म्हणतो ते नोबेल पारितोषिक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महान कार्य करणाऱ्या, मोठं कार्य करणाऱ्या व्यक्तींना हे नोबेल पारितोषिक दिलं जातं. अर्थशास्त्र या विषयासाठी सुद्धा नोबेल पारितोषिक 1969 पासून सुरू झालेलं आहे. आणि 1969ला नोबेल पारितोषिक सुरू झालं अर्थशास्त्रामधील. त्याच्यापूर्वी नोबेल पारितोषिक शांततेसाठी किंवा साहित्यासाठी, अशा वेगवेगळ्या भौतिकशास्त्रासाठी, जीवशास्त्रासाठी, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांसाठी नोबेल पारितोषिक होतं. पण अर्थशास्त्रासाठी
नोबेल पारितोषिक 1969 पर्यंत नव्हतं आणि 1969ला पहिल्यांदा नोबेल पारितोषिक सुरू झालं आणि पहिलंच नोबेल पारितोषिक जे आहे ते रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन या दोघांना संयुक्तपणे देण्यात आलेलं आहे, एकत्रितरित्या विभागून देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. अल्फ्रेड नोबेल या व्यक्तीच्या नावाने जे नोबेल पारितोषिक दिलं जातं ते नोबेल पारितोषिक रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांना 1969मध्ये अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आलेलं आहे, प्रदान करण्यात आलेलं आहे. रॅग्नर फ्रिश मी आता सांगितल्याप्रमाणे नॉर्वे या देशातील अर्थशास्त्रज्ञ होते आणि इकॉनोमॅट्रिक्स ही एक अर्थशास्त्राची शाखा आहे. त्याला आपण अर्थमिती असे म्हणतो. ते इकॉनोमॅट्रिक्सचे तज्ज्ञ होते. अर्थशास्त्रातील सर्वात कठीण शाखा जी आहे, सर्वात क्लिष्ट शाखा आपण ज्याला म्हणूया, ती क्लिष्ट शाखा म्हणजे इकॉनोमॅट्रिक्स आहे. म्हणजे इकॉनोमॅट्रिक्समध्ये काय आहे तर अर्थशास्त्रामध्ये गणिताचा वापर करून अनेक गोष्टी सिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर अर्थशास्त्रातली अतिशय क्लिष्ट आणि कठीण शाखा आपण ज्याला म्हणूया अर्थमिती, आपण जसं भूमिती म्हणतो तसं अर्थमिती, इकॉनोमॅट्रिक्स ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे. आणि रॅग्नर फ्रिश हे अर्थमितीचे तज्ज्ञ होते. अर्थमितीमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांना 1969मध्ये अर्थशास्त्रासाठी जे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले जॉन टिम्बरजेन यांच्या समवेत, ते अर्थमिती या शाखेचा त्यांनी पाया रचलेला आहे. अर्थमिती या शास्त्राचे ते जनक आहेत. अर्थमिती ही जी शाखा आहे ती जॉन टिम्बरजेन आणि रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी सुरू केलेली आहे. आणि म्हणून इकॉनोमॅट्रिक्स या अर्थशास्त्राच्या शाखेच्या योगदानाबद्दल त्यांना 1969मध्ये अर्थशास्त्रामधील पहिलं नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आता अर्थमितीमध्ये काय केलं जातं तर गणितीय प्रारूपे मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये आणि संख्याशास्त्र जे आहे, आपण ज्याला स्टॅटिस्टिकल टेक्निक्स म्हणतो किंवा स्टॅटिस्टिक म्हणतो, संख्याशास्त्र, तर या संख्याशास्त्रामधली जी काही टेक्निक्स आहेत ते संख्याशास्त्रामधले टेक्निक्स आणि मॅथमॅटिक्समधले काही प्रारूपे यांचा वापर करून अर्थशास्त्रामध्ये जे काही सैद्धांतिक विश्लेषण आहे ते सैद्धांतिक विश्लेषण करण्याचं काम रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना 1969चं नोबेल पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. रॅग्नर फ्रिश यांनी अर्थशास्त्रातील अनेक संकल्पनांची मांडणी केलेली आहे, त्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. व्यापार चक्र यावरचा त्यांचा एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये त्यांनी वैयक्तिक उद्योग किंवा उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असं संबोधलं आहे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं संबोधलेलं आहे. विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण ऐतिहासिक वाटचालीचा भाग समजून घेतलेला आहे. उद्याला आपण ज्या वेळेला गुगल मीटिंगमध्ये भेटूया त्यावेळेला यावरती परत चर्चा करूया. तूर्त या ठिकाणी मी थांबतो आहे.
धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.